नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट, सिंह आणि उंदीर. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एकेकाळी दाट हिरव्यागार जंगलात एक बलवान सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा होता. त्याचा मोठा आवाज आणि गर्जना ऐकलं की दूरवरचे प्राणी घाबरून पळून जात. त्या जंगलात एका झाडाखाली एक छोटासा उंदीर राहत होता. तो लहान, चपळ आणि खूप हुशार होता. तो दिवसभर धावत, खेळत राहायचा आणि धान्य गोळा करायचा. एका उन्हाळ्याच्या दुपारी सिंह झाडाखाली गाढ झोपला होता. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांवरील सावल्या आणि मंद वारा, सगळे वातावरण शांत आणि आनंददायी होते. उंदीर झाडांभोवती धावत होता आणि खेळत खेळत तो सिंहाच्या पायावर चढला. मग त्याच्या सोन्यासारख्या आयाळावर गेला आणि शेवटी सिंहाच्या डोक्यावर पोहोचला. अचानक सिंह जागा झाला. त्याने आपल्या प्रचंड पंजात उंदराला पकडले. उंदीर थरथर कापू लागला. सिंह रागाने गरजला, "अरे छोट्या, माझी झोप का मोडलीस? तुला माहीत नाही का मी जंगलाचा राजा आहे? मी तुला एका क्षणात संपवू शकतो." उंदीर हात जोडून म्हणाला, "महाराज, मला माफ करा. मी फक्त खेळत होतो. पुढे कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. कृपा करून मला सोडावं. मी कधीतरी तुमचे उपकार फेडीन." सिंह मोठ्याने हसला. "तू एवढासा जीव? मी तुला सोडतो, पण लक्षात ठेव, हे मी उपकार म्हणून करतो, नाही की तू काही कामी येशील." काही दिवसांनी जंगलात शिकारी आले. त्यांनी मोठे जाळे लावले आणि त्या जाळ्यात सिंह अडकला. सिंहाने कितीही प्रयत्न केले, पंजाने धक्के दिले, दातांनी चावले, पण जाळे घट्ट होते. सिंह गरजत होता, पण कोणीही जवळ येत नव्हतं. पण त्याच वेळी तो लहानसा उंदीर दूरवरून सिंहाचा आवाज ऐकतो. त्याला आठवले की सिंहाने त्याला कधी जीवदान दिले होते. उंदीर म्हणाला, "सिंह महाराज, काळजी करू नका. मी आलोय तुम्हाला सोडवायला." उंदराने आपल्या धारदार दातांनी जाळ्याच्या दोऱ्यांवर काम सुरू केले. हळूहळू दोऱ्या सैल होऊ लागल्या. सिंह आशेने पाहत होता. काही तासात उंदराने सगळ्या दोऱ्या चावून तोडल्या आणि सिंह मोकळा झाला. सिंह आनंदाने ओरडला, "मित्रा उंदरा, आज तू माझे प्राण वाचवलेस. मी चुकलो होतो की फक्त बलवानच उपयुक्त ठरतात. आज सिद्ध झालं की कोणताही जीव लहान नसतो. प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे." त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर चांगले मित्र झाले. तात्पर्य: दयाळूपणा कधीही वाया जात नाही. लहान प्राणीही मोठं काम करू शकतो. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.